हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड त्याचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. काल आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता जो थोडासा मोठा होता आणि मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन्स त्याच्यामध्ये आले होते. अजून बरेचसे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला पाहायचे आहेत, आपण वन बाय वन ते पाहू. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण पाहणार आहोत, जो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. आधी थोडक्यात प्रॉब्लेम समजून घेऊ आपण, नंतर त्याचं सोल्युशन करू. काय सांगितलं त्याच्यामध्ये, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ कमल ब्रदर्स. कमल ब्रदरच्या बुकमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, एंट्रीज करायच्या आहेत. सो काल आपण प्रोफार्मा पाहिला होता, तर आपण वर हेडिंग देऊ इन द बुक ऑफ कमल ब्रदर्स, सेंटरला जर्नल एंट्रीज आणि जेवढे आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत ते बघून त्याच्यानुसार आपण काय करू, तेवढी आखणी करू, तेवढा प्रोफार्मा आपला तयार करू आपण. ओके, इथं डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट आणि क्रेडिट. सो पहिलं ट्रान्झॅक्शन काय, पहिले इयर लिहून घेऊ आपण 2008 आणि मंथ आहे आपला जानेवारी आणि जानेवारी 1. काय सांगितलं जानेवारी 1ला, कमल कमेन्स बिझनेस विथ कॅश ऑफ ₹16,000 अँड गुड्स वर्थ ₹20,000. कमलनं बिझनेस चालू केलेला आहे. आपण कालच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं, जेव्हा फर्स्ट डे असते बिझनेसचा, जेव्हा तो स्टार्ट होत असते बिझनेस, तेव्हा ज्या ज्या गोष्टी बिझनेसमध्ये येतात त्या आल्यामुळे कॅपिटलमध्ये वाढ होत असते. त्याच्यामुळे आपण काय करू, इथं कॅश आणि गुड्ससाठी कोणता रूल अप्लाय करू आपण, तर रिअल अकाउंट. व्हॉट कम्स इन डेबिट, जे जे बिझनेसमध्ये आणलं डेबिटमध्ये लिहा, म्हणजे बाय कॅश अकाउंट डेबिट, त्यानंतर बाय गुड्स अकाउंट डेबिट, आणि हे आणल्यामुळे कशामध्ये वाढ होणार आहे, कॅपिटलमध्ये. त्याच्यामुळे आपण 2 मध्ये काय लिहिणार आहे, कॅपिटल, टू कॅपिटल अकाउंट. आता तुम्ही म्हणसाल सर काल आपण पाहिलं की गुड्स एंट्रीमध्ये लिहित नसतो आपण, पण पहिल्या एंट्रीमध्ये जर असलं तर ते लिहावं लागेल. नंतर परचेस आणि सेल्स असेल गुडची तर मात्र ती लिहिण्याची गरज नसते. त्याच्याऐवजी परचेस असेल तर परचेस शब्द आणि सेल्स असेल तर सेल्स शब्द आपण त्या ठिकाणी लिहित असतो. अमाऊंट लिहू आपण, कॅश आहे 60,000 आणि गुड्स आहे 20,000, दोघांची प्लस 80,000. अशी आपली एंट्री इथं पहिली कंप्लीट होईल. याचं नरेशन, बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश अँड गुड्स, अशा प्रकारे नरेशन त्याचं केलं जाईल. मी नरेशन या ठिकाणी केली येत नाही, कारण व्हिडिओ आणखी वाढतो आपला त्याच्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट पुढची तारीख कोणती आहे, नेक्स्ट डेट आहे जानेवारी 2. जानेवारी 2 जानेवारीला काय झालं पहा, परचेस गुड्स फ्रॉम रमेश ऑफ ₹15,000. रमेशकडून 15,000चा जो गुड्स आहे, माल आहे, तो काय केला, परचेस केला. आताच मी सांगितलं गुड्स परचेस असेल किंवा सेल असेल तर गुड्स शब्दाने लिहायचं, त्याच्याऐवजी परचेस असेल परचेस आणि सेल्स असेल तर सेल्स. तर आपण परचेस केला गुड्स, म्हणजे आपल्याकडे गुड्स आला, गुड्स आहे शब्द, रूल कोणता लागेल, रिअल अकाउंट. व्हॉट कम्स इन डेबिट, गुड्स आपल्या बिझनेसमध्ये येत आहे पण आपण गुड्स लिहित नाही, तर गुड्सच्या ऐवजी काय येणार आहे तिथं, परचेस. म्हणजेच एंट्री काय तयार होऊन आपली, परचेस अकाउंट डेबिट आणि टू, इथं आता कॅश येणार नाही, व्यक्तीचं नाव येईल, टू रमेश अकाउंट. का आपण रमेशचं नाव या ठिकाणी लिहिलं, कारण ट्रान्झॅक्शन जो आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये ते ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये आहे की क्रेडिटमध्ये आहे दिलेलं नाही. म्हणून आपण असं ॲझ्युम केलं, समजलं की ते ऑन क्रेडिट आहे, उधारीवर आहे, म्हणून आपण रमेशचं नाव एंट्रीमध्ये लिहिलं. ओके, त्याचं अमाऊंट आहे 15,000, डेबिट 15,000 आणि क्रेडिट 15,000. हे झाली आपली सेकंड एंट्री या ठिकाणी तयार. नरेशन काय करू आपण, बेइंग गुड्स परचेस फ्रॉम रमेश, अशा प्रकारे त्याचं नरेशन एका सेंटेन्समध्ये आपण लिहू. हे झालं सेकंड. थर्ड नंबरची एंट्री पहा, काय सांगितलं, परत याच तारखेची सेम तारीख लिहा किंवा आपण याला डॅश केलं तरी चालेल. काय सांगितलं, सेकंड जानेवारीला अगेन, तर परचेस गुड्स फॉर कॅश ऑफ ₹20,000. आता हा कॅशमध्ये परचेस केलेला आहे, म्हणजे गुड्स आपल्याकडे येईल आणि कॅशमध्ये परचेस केल्यामुळे आपल्याकडून कॅश जाईल. व्हॉट कम्स इन डेबिट, म्हणजेच काय करू आपण, बाय, परत परचेस अकाउंट डेबिट होईल आणि आता 2 मध्ये काय लिहावं लागेल आपल्याला, कॅश. काय कारण की आपलं ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये आहे, गुड्स आपल्याकडे येईल आणि कॅश आपल्याकडून जाईल, बरोबर. म्हणून आपली एंट्री अशा प्रकारे तयार होईल. अमाऊंट आहे 20,000 डेबिट आणि 20,000 क्रेडिट. हे झाली आपली थर्ड नंबरची एंट्री या ठिकाणी तयार. सपोज या एंट्रीमध्ये पण असं असतं, जे सेकंड केली ना आपण, याच्यामध्ये जर असं असतं किंवा गुड्स परचेस फ्रॉम रमेश बाय कॅश
किंवा इन कॅश असं जर असतं तर या ठिकाणी आपण रमेशचं नाव लिहिलं नसतं, तिथं पण कॅश शब्द लिहिला असता. कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन असलं की कॅश असते, कोणीही पर्सनचं नाव त्या ठिकाणी लिहायचं गरज आपल्याला नसते. 4th नंबरची एंट्री सेम तारखेची आहे, याच तारखेची. डॅश करू आपण. काय सांगितलं पहा, परचेस गुड्स फ्रॉम दिनेश. दिनेशकडून आता आपण काय केला, गुड्स परचेस केला. सेम जशी सेकंड तशी थर्ड होणार आहे. तर काय करू आपण, बाय परचेस अकाउंट डेबिट. आणि कोणाकडून परचेस केला तर टू दिनेश अकाउंट, टू दिनेश अकाउंट. अमाऊंट 5000 डेबिट, 5000 क्रेडिट. हे झाली आपली 4th नंबरची एंट्री. ओके, हे झाली आपली 4 नंबरची एंट्री तयार. बाय परचेस अकाउंट डेबिट टू दिनेश. याच्यामध्ये पण कॅश शब्द नाही, त्याच्यामुळे आपण असं समजू की तो ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आहे. नेक्स्ट जानेवारी 3rd, जानेवारी 3 जानेवारीचं ट्रान्झॅक्शन काय आहे, कॅश सेल्स फॉर ₹30,000. माल विकला आपण, गुड्स सोल्ड केला, सेल केली त्याची, म्हणजे आपल्याकडून गुड्स जाईल, आपल्याकडे कॅश येईल. व्हॉट कम्स इन डेबिट. म्हणजेच काय करू आपण, बाय कॅश अकाउंट डेबिट होईल आणि क्रेडिटला काय जाणार आहे तर टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 30,000 डेबिट आणि 30,000 क्रेडिट. हे झाली आपली 5 नंबरची एंट्री या ठिकाणी रेडी. नरेशन काय होणार आहे, बिंग गुड सेल किंवा गुड्स सोल्ड बाय कॅश. ओके, नेक्स्ट परत 3 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे, सोल्ड गुड्स टू मोहन ₹10,000. सेम तारीख आहे. डॅश करू आपण. काय कोणाला आपण माल विकला, मोहनला. बाय कॅश आहे की काय सांगितलं नाही एक्झाम्पलमध्ये, असं समजू की ऑन क्रेडिट आहे, म्हणजे पर्सनचं नाव लिहायला लागेल. तर किती डॅश करू आपण, बाय मोहन. आता व्यक्तीचं नाव येईल इथं, मोहन अकाउंट डेबिट आणि टू काय येणार आहे, सेल्स अकाउंट. बाय मोहन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 10,000 डेबिट आणि 10,000 क्रेडिट. ओके, याच्यामध्ये आपण मोहनचं नेम का घेतलं, कारण की असं समजलं आपण की ट्रान्झॅक्शन क्रेडिटमध्ये, जेव्हा क्रेडिटमध्ये असतं तेव्हा पर्सनचं नाव लिहित असतो. याचं नरेशन काय होणार आहे, बिंग गुड सोल्ड टू मोहन. अशा प्रकारे नरेशन त्याचं केलं जाईल. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन काय आहे पहा, सोल्ड गुड्स टू राम. सेम एंट्री होईल, मोहनच्या ऐवजी आता राम नाव येईल तिथं, म्हणून एंट्री होईल आपली बाय राम अकाउंट डेबिट आणि टू सेल्स अकाउंट. अमाऊंट 2,000 डेबिट आणि 2,000 क्रेडिट. बाय राम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अशा प्रकारे आपली लास्टवाली एंट्री होईल. नरेशन याचं होईल बिंग गुड सोल्ड टू राम. म्हणजे पूर्ण एंट्रीमध्ये तुमच्या लक्षात आले असेल की नेहमी परचेस अकाउंट डेबिट असते आणि सेल्स अकाउंट क्रेडिट असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची प्रत्येक एंट्रीमध्ये. ऑलवेज जेव्हा केव्हा एंट्र्या करू आपण, कितीही एंट्र्या केल्या कशाही केल्या तर ऑलवेज परचेस अकाउंट डेबिट होईल आणि सेल्स अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे सोपी एकदम सरळ एक्झाम्पल या ठिकाणी होतं, जे आपण या ठिकाणी समजून घेतलं. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.